नमस्कार, सुप्रभात. मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे. महायुतीचे 3 तर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे. महायुतीचे मावळचे उमेदवार श्रीरंग बारणे तर नगर दक्षिणचे सुजय विखे पाटील आणि सदाशिव लोखंडे शिर्डीचे उमेदवार हे देखील आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हे उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये चंद्रकांत खैरे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. तर बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे हे जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे सध्या आपल्यासोबत आहेत. योगेश, आपण पाहतोय की महायुतीचे 3 उमेदवार तर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सागर, निश्चितच तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करायला आता सुरुवात झालेली आहे, ज्यामध्ये आज दिवसभरामध्ये महायुतीचे 3 तर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार अर्थात 5 उमेदवारांचे अर्ज आज दाखल केले जाणार आहे. ज्यामध्ये महायुतीचे जे काही मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे आहेत, त्यानंतर नगर दक्षिणमधून भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील, त्यानंतर शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे सदाशिवराव लोखंडे हे तीनही उमेदवार आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करत आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे छत्रपती संभाजीनगरमधील उमेदवार चंद्रकांत खैरे हे आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत, तर दुसरीकडे बीड लोकसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे हे जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. राज्यातील या 5ही लोकसभा मतदारसंघातील ज्या निवडणुका आहेत त्या अर्थातच लक्षवेधी असणार आहेत, कारण त्या ठिकाणी तुल्यबळ उमेदवारी दोघांकडून अर्थात महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांकडून हे उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत. त्यामुळे निश्चितच या लढतीकडे राज्याचं लक्ष असणार आहे. त्यामुळे आज जर बघितलं तर उमेदवारी अर्ज दाखल करताना महायुती आणि महाविकास आघाडी दोघांकडूनही शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे. साधारणतः 11 वाजताच्या सुमारास मावळ लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री येणार आहेत आणि त्या ठिकाणी PMRDAच्या कार्यालयात हा श्रीरंग बारणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. त्यानंतर जाहीर सभेचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे, ज्या सभेला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री संबोधित करणार आहेत. तर दुसरीकडे त्यानंतर तात्काळ लगेचच नगर दक्षिणकडे जाऊन सुजय विखे पाटील यांचा उमेदवारी अर्ज हा दाखल केला जाणार आहे. त्या ठिकाणी सुद्धा जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि नगरवरून थेट शिर्डीमध्ये येत सदाशिवराव लोखंडे यांचा सुद्धा उमेदवारी अर्ज आज दाखल केला जाणार आहे. त्यामुळे आज दिवसभरात हे 5ही उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मात्र दुसरीकडे नगर दक्षिण मधले निलेश लंके जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांनी मात्र अद्यापर्यंत आपला उमेदवारी अर्ज नेमका कधी भरला जाईल हे स्पष्ट केलेलं नाहीये. दुसरीकडे शिर्डीमधून भाऊसाहेब वागचौरे हे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार आहेत, त्यांचाही अजून उमेदवारी अर्ज भरणं बाकी आहे. तर मावळमधून संजोग वागेरे हे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार असणार आहेत. त्यामुळे हे सर्व उमेदवारी